काय रे हा सगळे वाईट वाईट झाले मी एकदम हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग. आज मी घेऊन आलो आहे आमचं फॅमिली गेट टुगेदरचा एक्सपिरियन्स, जे की आम्ही गेलो होतो KK ॲग्रो टुरिझम रिसॉर्टला. रिसॉर्टला येण्यासाठी 2 रस्ते आहेत. एक म्हणजे खडकवासला मार्गाने पापे घाटातून आणि दुसरा आहे बनेश्वरच्या रस्त्याने. आम्ही निवडलो होता तो म्हणजे बनेश्वर मंदिराच्या रस्त्याने, कारण की पापे घाटात काही लँडस्लाईड झाल्यामुळे तो घाट रस्ता बंद केला होता. आणि पुण्यापासून हा रिसॉर्ट एक जवळपास 70 किलोमीटर आहे. आमच्या गेट टुगेदरची थीम अशी होती की पहिल्या दिवशी सगळ्यांनी व्हाईट कलरचे शर्ट किंवा टी-शर्ट घालायचं होतं. गाडी हे बघितलं काय रे हा सगळे वाईट वाईट झाले मी एकदम तर आम्ही चेक इन केलं 1 वाजता आणि रिसॉर्ट खूपच सुंदर होतं. आसपासचा परिसर पण खूप सुंदर होता. रिसॉर्टला लागूनच डॅम होता आणि आमच्या सगळ्यांचं फोटो सेशन चालू झालं होतं इथं. दुपारच्या लंचच्या नंतर आणि थोडा 1 तासभर आराम केल्यानंतर आम्ही सगळे स्विमिंग पूलमध्ये उतरलो होतो. नंतर आम्ही सगळे मग स्विमिंग पूल नंतर कपडे चेंज करून आलो. नंतर आमचा चहा आणि कांदा भजी घेतला होता संध्याकाळचा आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की मग आता आपण म्युझिकल चेअर खेळूया. ओ भाई ओ चलो शुरू करो खेलने. कमन ओए गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू डे 2. चला तर मग आता बघूया कंप्लीट रिसॉर्ट KK ॲग्रो टुरिझममध्ये काय काय आहे ते. तर हा आहे रिसॉर्टचा एंट्री पॉईंट, म्हणजेच खालची लोअर पार्किंग आहे. इथं सहज 15 ते 20 गाड्या तर आरामात बसू शकतात. इथे खाली 2 रूम्स आहेत. प्रत्येक रूम्समध्ये 5 बेड आणि 1 टॉयलेट आहे. तर आमचे सगळे सिनियर पर्सन्स म्हणजे आजी आजोबा आई वडील सगळे इथे खालीच थांबलेले होते. हा आहे गार्डन एरिया.
इथे मस्त झाडांना झोके बांधलेले, बेंचेस पण होते बसायला. इथं बसायला झोपायला खूपच भारी वाटत होतं, एकदम शांत आणि निवांत. इथे आपल्याला टेबल अँड बेंचेसची पण सोय भेटली जाते, जेणेकरून आपण इथं मस्त इथं जेवण किंवा स्नॅक्स करू शकतो मस्त झाडाखाली बसून. मित्रांनो, हा डॅम पावसाळ्यात कम्प्लिटली भरलेला असतो. तर जर तुम्ही पावसाळ्यात कधी आला तर तुम्हाला इथून व्ह्यू खूप छान दिसेल. आणि हाच रस्ता पुढे मडेघाट आणि महाडकडे जातो. जर तुमचा ग्रुप मोठा असेल मित्रांनो, तर इथे एक मोठी रूम पण आहे, जिथे तुम्हाला एक 12 बेड्स आणि 2 वॉशरूमसुद्धा भेटतात. आणि प्लस या रूमला एक अटॅच गॅलरी पण आहे, जिथे तुम्ही तुमचं स्नॅक्स किंवा डिनर पण करू शकतात. आम्ही सगळे जेंट्स मेंबर रात्री ह्याच रूममध्ये झोपलो होतो. मग त्याचे इमेजेस जे आपण बोलतो ना, ते इमेजेस शोधायचे किंवा आपल्या रिलेटेड टाकायचे तिथं. टाकलं की त्याचे टाकायचे. हा जो व्हिडिओ बनवला आहे ट्रॅव्हल ब्लॉग खर्च करायला इथं डेली ते डेली तुझ्यावर शंभर व्हिडिओ पण टाकतो. एवढे जास्त थोडं वरती आल्यावर इथे एक ह्यांचं छोटं एक लॉन आहे. इथे तुम्ही सहज काही पण प्रोग्राम करू शकता. लाईक म्हणजे कोणाची बड्डे पार्टी ठेवायची असेल किंवा एक एंगेजमेंट पार्टी असेल तर ती पण इझिली होऊ शकते इथं. थोडं वरती आलं की आपल्याला एक विलाचा पण ऑप्शन भेटतो आणि हा विला खूपच भारी, म्हणजे एक आतून पूर्ण एस्थेटिक होता. तर तुम्हाला फोटो काढायला आतमध्ये खूप भारी आहे. मला आतमध्ये शूट करता नाही आलं कारण की तिथं ऑलरेडी एक फॅमिली राहत होती. वरती आंब्याची बाग आहे. जवळपास एक 200 ते 300 आंब्याचे झाडं आहेत आणि त्या झाडांना पण प्रॉपर त्यांनी एक ड्रीप इरिगेशन सिस्टीम पण दिलेलं आहे. इथंच पुढं कानिफनाथाचं पण मंदिर आहे. शांत जागा आहे एकदम. दर्शन घेऊन तुम्ही इथं आरामात बसू शकतात.
पुढे मग आपल्याला इथे इंडोर गेम्स भेटतात. इंडोर गेम्समध्ये तुम्हाला चेस भेटतो, 2 कॅरम टेबल असतात, मग टेबल टेनिस आहे, फुटबॉल आहे. आणि हा पण एक असा कवर हॉल असल्यामुळे आपण इथे पण काही ना काही फंक्शन्स ठेवू शकतो. बड्डे पार्टी असेल किंवा एक स्मॉल एंगेजमेंट असेल तर फक्त एकदा ओनरशी विचारावं लागेल की ते इथं अलाउड आहे की नाही ते. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. चालू आहे. हाय. इथे आपल्याला कंप्लीट रेसॉर्टचा मॅप भेटला जातो. आणि हा आपला मोठा स्विमिंग पूल. काल ह्यात आम्ही सगळ्यांनी खूप धमाल केली होती. आणि मित्रांनो, हा एवढा मोठा स्विमिंग पूल आहे की आरामात ह्यात 15 ते 20 लोक सहज खेळू शकतात. हाय. हॅलो. हाय, गुड मॉर्निंग. सगळ्यांनी हाय करा. चिल्लू पिल्लू इकडे असा ये ना, म्हणजे चिल्लू पिल्लू ये. आमची चिवा हा तिकडनं घे समोर. मन्या, हे काय आहे? कॅमेरा आहे. बघितलं मी काही बाहेर तिथं खाली आमच्या माझ्या स्विमिंग पूलच्या वरच्या साईडला आपल्याला इथं वुडन हट्स पण भेटतात. तर इथं पण आपण आपलं जेवण एन्जॉय करू शकतो बसून. आणि हा आहे डायनिंग एरिया. तर सकाळच्या ब्रेकफास्टला आम्हाला होतं पोहे, मिसळ, मॅगी, टी आणि कॉफी. तर ही आहेत वरच्या साईडचे रूम्स. तर ह्या रूम्समध्ये आमचे सगळे लहान पोरं आणि लेडीज थांबलेले होते रात्री. या रूममध्ये तुम्हाला 3 बेड भेटतात आणि एक वॉशरूम अँड प्लस ह्या रूममध्ये AC देखील आहे. आणि सेम असेच रूम अजून 3 आहेत वरच्या साईडला. तर फ्रेंड्स, हा होता आमचा KK ॲग्रो टुरिझमचा एक्सपिरियन्स. तुम्हाला माझा हा पहिला ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि रिसॉर्टबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट करा, मी नक्कीच रिप्लाय करेन. चला तर मग भेटूया आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये.